लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, जर एखाद्या लाभार्थीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने जर इन्कम टॅक्स भरला असेल तर त्या लाडक्या बहिणींचा लाभ चालू राहणार का, पुढे काही अडचण येऊ शकते का वगैरे वगैरे, किंवा त्या लाडक्या बहिणींचा जर लाभ बंद झाला असेल तर त्यांचा लाभ परत चालू होऊ शकतो का, या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत. सोबत बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी विचारलेले की झिरो ITR बद्दल पण बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की झिरो ITR असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ बंद झालेला आहे तर त्या लाभाच्या संदर्भात परत जे आहे काही विचार होऊ शकतो का, त्यांचा लाभ परत काही चालू होण्याची शक्यता आहे का, यावर सध्या नवीन अपडेट काय आहेत, या सर्व गोष्टींची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळतील. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज जे आहे GR आलेला नाही. आज 6 तारीख होती, आज गुरुवार होता, कोणत्याही पद्धतीने GR आलेला नाही. पण मात्र उद्या जे आहे गेल्या महिन्याप्रमाणे जर का GR आला, गेल्या वेळेस 7 तारखेला आला होता, तर तसं घडू शकतं. आणि जर GR आला तर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट येईल, त्यामध्ये काही चिंता करायची गरज नाही. पण बघा, इन्कम टॅक्सचा पहिला प्रश्न आपला, इन्कम टॅक्स भरला असेल तर पुढे लाभ चालू राहील का. आता मी तुम्हाला पहिले क्लिअर करतो, इन्कम टॅक्स भरला असेल म्हणजे काय, इन्कम टॅक्स पे करणं म्हणजे नेमकं काय थोडक्यात सांगतो. बघा, झिरो ITR असेल तर त्याच्यावर काय आपण वेगळा टॅक्स भरत नाही, बरोबर. पण जर त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न एखाद्या लाभार्थीचं दाखवलं असेल तर मग तो टॅक्स भरला जातो. म्हणजे मग त्या लाभार्थीने, म्हणजे त्या लाभार्थीच्या कुटुंबामधली ज्या कोणी व्यक्तीने तो ITR जो भरला असेल, एक असतो झिरो ITR आणि एक असतो टॅक्स भरल्याच्या संदर्भात, म्हणजे जास्त जे काही आपण रक्कम भरत असतो, म्हणजे आपण उत्पन्न मिळवल्याच्या त्याच्यावर, तर त्या रकमेसाठी आपण टॅक्स भरावा लागतो आपल्याला. झिरो ITRसाठी नाही म्हणलो मी तुम्हाला. तर इतर ज्या गोष्टीसाठी बघा, म्हणजे जास्त उत्पन्न असेल तर तेव्हाच्या कंडिशनमध्ये मी बोलतो आहे, तर तशा कंडिशनमध्ये जर का बघा झिरो ITR नसेल, बघा झिरो ITR जर नसेल आणि तुम्ही जास्त टॅक्स भरला आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न जास्त होतं तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं, तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही टॅक्स भरला असेल तर तुमचा लाभ चालू होणार नाही, जे आहे मी ते स्पष्ट सांगायलो आहे. कुणालाही याच्यामध्ये मनामध्ये शंका नसायला नाही पाहिजे. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा, झिरो ITRच्या संदर्भातच सर्वाधिक लाभार्थी आहेत. झिरो ITR म्हणजे काय, की उत्पन्न जे आहे झिरो दाखवलं जातं, झिरो ITR. आता हे ITR म्हणजे काय, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, बरोबर. तर झिरो ITRचे काय होणार आहे, तर सध्या बघा, सध्या झिरो ITRमुळे पण लाभ बंद झालेले आहेत. म्हणजे सध्या काय आहे, लाभ बंद झालेला आहे. पण मात्र या झिरो ITRची सध्याची अपडेट जर आपण पाहिली, सहकार विभागामध्ये कर्जमाफीचे जे काही म्हणजे हे याद्या लावल्या चालल्या आहेत, तर त्याच्यामध्ये झिरो ITR असेल तर एखाद्या लाभार्थ्याला अपात्र केल्या जात नाही आहे. तर त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी वेगळा निर्णय आणि सहकार विभागामध्ये कर्जमाफीसाठी वेगळा निर्णय. तर या संदर्भात माझ्या मते झिरो ITR बद्दल प्रचंड लाडक्या बहिणीचा लाभ जो आहे त्या झिरो ITRमुळे बंद झालेला आहे, कुटुंबातील कोणत्या तरी सदस्याने भरलेला आहे म्हणून, तर त्यांचे लाभ परत चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एका विभागाला वेगळा, एका विभागाला वेगळा, एकच सरकार आणि त्याच सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला निर्णय लावलेला, हा अजिबात मनाला पटल्यासारखी गोष्ट नाही आहे. त्यामुळे साहजिकच तुम्हाला असं वाटत असेल बघा की झिरो ITRमुळे जे आहे आमचा लाभ सध्या बंद आहे, पुढे चालू होऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे अगदी बरोबर, होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. कारण असं सहकार विभागामध्ये झिरो ITR असेल तर अपात्र करीत नाहीत. लाडकी बहीण योजनेचा महिला बालविकास विभाग कसं काय असं करतो आहे, तर त्यामुळे पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री, आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे, आणि शासनाने पण इतकी चांगली स्कीम आणलेली आहे, चांगलं काम करत आहे लाडकी बहीण योजनेच्याद्वारे. तर माझ्या मते एवढा मुद्दा एकदा मार्गी लावावा, ज्या लाडक्या बहिणींचा झिरो ITRमुळे लाभ बंद झालेला आहे, सहकार विभागामध्ये जसा निर्णय लावला आहे की सहकार विभागामध्ये झिरो ITR असेल तर त्यांनी अपात्र केलं नाही, तर मग तसंच लाडकी बहीण योजनेला पण तो निर्णय लागू करावा. आणि झिरो ITRवाल्याच सर्वाधिक लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, ज्यांनी जास्त टॅक्स पे केलेला आहे, म्हणजे इन्कम टॅक्स, म्हणजे त्यांचा झिरो ITR नसतो, बरोबर. तुमचा झिरो ITR असेल तर काही म्हणजे सध्या तरी चिंता करायची गरज नाही. सध्या तुमचा लाभ बंद झाला आहे माहिती आहे, पण पुढे लाभ चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मात्र ज्यांचा टॅक्स भरलेला आहे, म्हणजे ज्यांनी टॅक्स भरलेला आहे, झिरो ITR नाही, तर त्यांचा लाभ हा कोणत्याही परिस्थितीमध्ये परत चालू होण्याची शक्यता नाही, जी आहे ती पण बाब तुम्हाला सांगतो आहे. पण जोपर्यंत शासन झिरो ITRचा पुनर्विचार करीत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की लावून ठेवणार आहोत.
त्यामुळे कुणाच्या मनामध्ये याबद्दल शंका नसायला पाहिजे. पण तुर्तास तरी सहकार विभागाकडून आपल्यासाठी ही गुड न्यूज येत आहे, हीच चांगली बाब आहे. पुढे आणखी यावर सकारात्मक महिला बालविकास विभाग कधी निर्णय घेतोय याकडे सर्व 0 ITR वाल्या लाडक्या बहिणी पार आशा लावून बसल्या आहेत की लवकर आमचा पण तशाच पद्धतीचा त्याच धर्तीवर आमचा या 0 ITRच्या संदर्भात निर्णय घ्यावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जेव्हा आपण कोणत्याही पद्धतीने 0 ITR या संदर्भात किंवा इन्कम टॅक्सच्या संदर्भात कोणतीही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.